या पातेल्यामध्ये भात शिजायला ठेवलेला आहे। दादू का टिफिन पॅक कर रही हूँ। पुन्हा एकदा खिरीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, माझा एक नियम आहे, खायचं नाही प्यायचं नाही। पुन्हा जुने दिवस आले असं वाटत आहे मला। माझी सुंदरशी फरसबाग बघा, खूप मोठं झालेलं आहे आवळ्यात झाड या कुंडीमध्ये। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7:30 वाजलेले आहेत। बाकी नेहमीप्रमाणे मी आता स्वयंपाक करत आहे आणि आज स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे वांग्याची भाजी। हे बघा, वांग फोडणीला घातलेलं आहे। आता या पातेल्यामध्ये भात शिजायला ठेवलेला आहे आणि या पातेल्यामध्ये दूध उकळत आहे। आता दुधाचा गॅस बंद करते। बाकी आज मी कच्च्या केळीची भाजी सुद्धा करणार आहे, त्याच्यासाठीच भात शिजायला घातलेला आहे पातेल्यामध्ये। मला भात आणि कच्च्या केळीची भाजी खायला खूप आवडते आणि आज मी काशी भोपळ्याची खीर सुद्धा करणार आहे। त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। काशी भोपळा स्वच्छ धुवायचा, ह्या बिया काढायच्या, मागची साल काढायची, किसून घ्यायचा आणि दुधामध्ये शिजवायचा। जे तुम्हाला दाखवते रेसिपी थोड्या वेळाने। आता अगोदर तुळशी मातेला जलार्पण करून घेते। राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की, तुलसी श्री सखी शिवे पापरणी पुण्य दे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः। हे विष्णु प्रियाय नमो नमः। चला, सकाळचं एक नित्य कर्म झालेलं आहे। बाकी मी तुळशी मातेला जल अर्पण केल्याशिवाय स्वतःही पाणी पित नाही। माझा एक नियम आहे, खायचं नाही प्यायचं नाही तुळशी मातेला जल अर्पण केल्याशिवाय। बाकी बाहेर गावी असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, पण घरात असल्यानंतर मी तुळशी मातेला जल अर्पणच करते सकाळी स्नान झाल्यानंतर। जल्दी करो भाई। हाँ जी, दादू का टिफिन पैक कर रही हूँ। चलो, टिफिन भी पैक हो गया, गरम है बड़ा। ओके बेबी। हर्षवंत बाबा यशस्वी हो दादू। आओ जा बेटा, आराम से गाड़ी चलाई लो। चला, आता मी दुधी भोपळ्याची खीर बनवत आहे। हे बघा, गॅसवरती मी डेचकी ठेवलेली आहे। आता डेचकीमध्ये थोडंसं तूप घालते अगोदर। गाईचं तूप आहे हे। ओके, तूप घातल्यानंतर आता घालायचा आहे खिसलेला काशी भोपळा। काशी भोपळ्याची खीर चवीला खूप स्वादिष्ट लागते, हेल्दी पण असते। चला, काशी भोपळा आता तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे। आता 2 मिनिटासाठी डेचकीवरती झाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मग भोपळ्यामध्ये दूध घालायचं आहे। चला, 2 मिनिटे झालेले आहेत। ताट चांगलंच गरम झालेलं आहे, सांडशीनं पकडते। वा बाई वा वा, छान सुवासिक वास आला। चला, आता भोपळ्यामध्ये दूध घालते। सायुक्त दूध आहे हे बघा, साय। चलो भाई, आता पुन्हा एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे भोपळा दुधामध्ये। चला, आता एक 7 ते 10 मिनिटे भोपळा पुन्हा एकदा चांगला शिजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग खडी साखर, इलायची, ड्रायफ्रुट्स वगैरे काय जे काय आपल्याला घालायचं ते घालू शकतो आपण। चला, 10 मिनिटे झालेले आहेत। खिरीला पाहूयात। हे बघा, खीर पण चांगली शिजलेली आहे, आटलेली आहे थोडीशी। बाकी आता याच्यामध्ये खडी साखर घालते अगोदर। बघा, खडी साखर, त्याच्यानंतर हे बघा इथे ड्रायफ्रुट्स आहेत, मी तुपामध्ये थोडेसे हलकेसे शालो फ्राय केलेले आहेत ते सुद्धा घालते। त्याच्यानंतर थोडंसं केशर घालते। हे बघा, केशर। चला, बारीक कुटलेली इलायची पण घालते थोडीशी। आता पुन्हा एकदा खिरीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, टेक्स्चर पाहू शकता, किती सुंदर टेक्स्चर दिसत आहे दुधी भोपळ्याच्या खिरीचं। चला, आता पुन्हा एकदा 2 मिनिटं चांगले शिजवून घ्यायची आहे खीर, कारण खडी साखर आपली मेल्ट होईल तेवढ्या वेळात। चला, स्वादिष्ट दुधी भोपळ्याची खीर तयार झालेली आहे। यामध्ये देवाला आता नैवेद्य देते, नंतर आम्ही खायला बसतो। स्वादिष्ट खीर। तर गॅस बंद करते। चलो, भगवान को पहले भोग लगाते हैं स्वादिष्ट पौष्टिक खीरीचा। देवाला नैवेद्य देते खिरीचा। ओम प्राणाय स्वाहा, अपानाय
स्वाहा चला आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. मस्त केळीची भाजी, भात, काशुप्याची खीर, काकडी, कांदा याचा आनंद घेतो. अणम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देव जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषण लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. बाकी दादा तर सकाळी कॉलेजला गेलेला आहे. म्हणा माझा काल त्याच्या मित्राकडे गेलेला आहे राहिला. कदाचित येईल तो थोड्या वेळाने. आणि फोंडीचे चित्र जेवण पण संपलेलं आहे. क्या हित करे. कशी आहे खीर? एकदम चाटून पुसून खात आहेत फोंड्याची काशुप्याची खीर. टेस्टी. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर मी लगेचच भांडी आणि किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे. किती सुंदर एकदम चकाचक दिसत आहे किचन ओटा माझा. बाकी या इथं खीर मी दादूसाठी आणि मनासाठी काढून ठेवलेली आहे वाट्यामध्ये. खूप छान टेस्टी खीर होती ही. आणि इथं मटकीसुद्धा भिजायला टाकलेली आहे एवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये. काशी भोपळ्याची खीर खूपच स्वादिष्ट बनलेली, अप्रतिम. घरी तुम्ही नक्की बनवा या पद्धतीने. खूप छान टेस्टी लागते आणि हेल्दीसुद्धा आहे. बाकी आता राखेचं निर्माल्य खाली झाडांच्या आळ्यामध्ये टाकून येते. 2-3 दिवसातून हे काम करावं लागतं. बाहर खूप कडक ऊन पडलेला आहे. क्या ही कर सकते, हे गर्मी के दिन है. हे बघा माझी सुंदरशी फरस बघ बघा. हे बघा ही या कुंडीमध्ये तुळशी लावलेली आहे. हे चिकूचं आहे. त्याच्यानंतर ही आहे मोसंबी. मोसंबीच्या आळ्यामध्ये टाकते. त्याच्यानंतर हे आहे पारिजाताचं झाड. आणि ह्या झाडाचं नाव मला आठवत नाही या प्लॅन्टचं की आहे करे. बाकी ही तिळाची रोप आलेली आहेत. आणि याच्यामध्ये मी निशिगंधा का शेवंती म्हणतात काय माहीत, मला आठवत नाही एवढे. बाकी या कुंडीमध्ये लिंबूची झाडं लावलेली आहेत 2. आणि इकडं नागवेल आहे, आंब्याची आहेत झाडं 2-3. आणि हे मला वाटतं जाई का जुई मला ओळखता येत नाही, त्याचा वेल आहे हा. तर अशी सुंदरशी फरसबाग आहे माझी. आणि ही जास्वंद आहे. आणि हे बघा आवळं झाड किती मोठं झालेलं आहे. एवढं सुंदर मोठं असं झाड दिसत आहे. खूप मोठं झालेलं आहे आवळ्या झाड या कुंडीमध्ये. हे बघा कुंडी छोटीशी आणि झाड मोठं झालेलं आहे असं. चला आता घरी जाते. दम लागला हो खालून वरती येईपर्यंत. काय आहे करे. तरी आमचं 2nd फ्लोअरला घर आहे मग बरं आहे, थोडा तरी व्यायाम होतो. बाकी काल आम्ही एक अलार्म क्लॉक मागवलेला आहे, तो तुम्हाला मी दाखवते. हे बघा सुंदरसा अलार्म क्लॉक. आम्हाला झोपेतून जागा करण्यासाठी हा अलार्म क्लॉक आमच्या आता मदत करणार आहे. पूर्वी मोबाईल मदत करायची आम्हाला झोपेतून जागा करण्यासाठी, पण आता हा अलार्म क्लॉक मदत करणार आहे. मोबाईल तसाही झोपते वेळेस स्वतःपासून लांब ठेवायचा असतो, म्हणून आम्ही अलार्म क्लॉक मागवलेला आहे. मला तर खूप आवडला ट्रेडिशनल अलार्म क्लॉक. पूर्वी सगळे लोक हाच अलार्म क्लॉक वापरायचे. मला तर खूप आवडला, छान वाटत आहे. चलो बाई ठेवून देते इथे. बाकी आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.